हा पहिला प्रश्न आहे बघा. पहिला प्रश्न एरर डिटेक्शनवर आपल्याला विचारलेला आहे. म्हटलेलं आहे की द सेंटेन्स गिवन बिलो इज डिवाइडेड इंटू 3 सेगमेंट. खाली दिलेलं वाक्य 3 सेगमेंटमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. चूज द सेगमेंट विच हॅज अ ग्रामॅटिकल एरर. असं सेगमेंट आपल्याला चूज करायचं आहे की ज्यामध्ये ग्रामॅटिकल एरर असणार आहे. इफ देर आर नो एरर्स, जर एरर्स नसतील, चूज नो एरर ऑप्शन, तर आपल्याला नो एरर ऑप्शन चूज करायचं आहे जर पूर्ण वाक्यामध्ये कुठेही एरर आपल्याला मिळाला नाही तर. सेंटेन्स बघा. शी स्प्रिंटेड अपहिल बिसाइड्स द समिट अलॉंग द ट्रेकर्स रीच. सेंटेन्स अगदी सोपा आहे. शी म्हणजे ती, स्प्रिंटेड, स्प्रिंट तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस आपण पोलीस भरतीची तयारी करतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, त्यावेळेस मॅरेथॉन आणि स्प्रिंट दोन्ही प्रकारची रनिंग असते. स्प्रिंट म्हणजे काय, 100 मीटरची जी रनिंग असते ज्यामध्ये आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खूप वेगाने धावायचं असतं, त्याला आपण स्प्रिंट असं म्हणत असतो. अप हिल म्हणजे काय, जे हिल आहे त्या हिलवर आपण वर चढतोय. त्यानंतर बिसाइड्स द समिट. समिट कशाला म्हटलं जातं, समिट म्हणजे कळस. समिट कळस कशाचा, तर तो जे अप हिल आहे, जे पर्वत आहे, त्याचा जो शिखर असणार आहे, जे कळस असणार आहे त्याला. अलॉंग द ट्रेकरस रिज. ट्रेकरस म्हणजे कठीण किंवा कठोर किंवा ज्याला व्यवस्थित म्हणत नाही, नीट नेटका म्हणत नाही तो. आणि रिज सगळ्यांना माहिती आहे की जो रस्ता ज्यावर आपण वर चढत आहोत तो. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की शी स्प्रिंटेड अप हिल, की ती अप हिल स्प्रिंट झाली म्हणजे वर धावत धावत गेली. परंतु या ठिकाणी द समिट, समिट म्हणजे जो काही शिखर असणार आहे, त्या शिखराच्या जवळ, शिखराच्या अगदी जवळ जी आहे किंवा शिखराच्या अगदी बिसाइड जी आहे असं म्हणायला हवं होतं. म्हणजे बिसाइड जो आहे मित्रांनो, तो प्रेपोजिशन म्हणून वापरायला हवा होता. फक्त BESIDE बिसाइड हवा होता. यांनी एक्स्ट्राचा एस लावून त्याला काय बनवलेलं आहे, कंजंक्शन बनवलेलं आहे. सो बिसाइड्स येणार नाही, फक्त काय मित्रांनो, बिसाइड. बिसाइड म्हणजे काय, च्या शेजारी किंवा च्या बाजूला आपण असं म्हणत असतो. सो समिटच्या बाजूला म्हणजे शिखराच्या बाजूला ती काय झाली, शी स्प्रिंटेड अप हिल, ती वर धावत गेली आणि शिखराच्या बाजूला. सो बिसाइड द समिट असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून ऑप्शन जे थर्ड जो पार्ट आहे किंवा सेकंड जो सेगमेंट आहे त्यामध्ये आपल्याला एरर जो आहे तो पाहायला मिळतोय. सो हा बिसाइड्स जो आहे तो चुकीचा आहे. हा एस जर नसता तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे सगळ्यांना. मग बघा आता पुढचा प्रश्न.